मी लहान असताना आमची आई आम्हाला शिकवायची, झोपेतून उठलं की पहिले घराची साफसफाई करायची असते, त्यानंतर दारामध्ये साफसफाई, सडा, रांगोळी. कारण त्यावेळेस दारामध्ये शेणाचा सडा टाकायचे, नंतर रांगोळी काढायचे. पण आजकाल तसं नाही. तीच सवय मला लागलेली आहे. पहिले घराची साफसफाई करायची, झाडांना पाणी द्यायचे आणि नंतर अंघोळ करायचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. सर्वांचे आजच्या माझ्या एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. काल दिलेल्या कमेंटबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आयुष्यातील येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा, भरभराटीचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तुमच्या आयुष्यातील सर्व तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण होवो. चला तर ताईंनो, मी माझ्या आजच्या एका छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करते. बऱ्याच ताईंनी टेरेस गार्डनमध्ये किंवा आपल्या दाराच्या अंगणामध्ये झाडे लावलेली असतील. त्यांना माहिती असेल उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आपले झाडं लगेच सुकून पण जातात आणि उन्हाळ्याची हवा खूप असते, त्यामुळे झाडांच्या पानांवरती धूळ पण बसलेली असते. झाडांना पाणी दिले, झाडांच्या पानांवरती जी धूळ बसलेली आहे त्याच्यावरती पाण्याचा प्रेशरने ती धूळ पण काढली. कारण असं जर पाणी आपण झाडांच्या पानांवरती मारलं तर त्याच्यावरती जी धूळ असते ती पण निघून जाते आणि झाडं आपली दिसायला पण हिरवीगार दिसतात आणि झाडांची वाढसुद्धा खूप छान होते. सकाळी सकाळी माझी देवपूजेपासूनच सुरुवात होते बरं का ताईंनो. हे तर तुम्हाला माहिती आहे. माझ्यासारख्या बऱ्याच ताई असतील की त्यांची सुद्धा दिवसाची सुरुवात ही देवपूजेपासून होत असेल. पण ज्यांना सकाळी सकाळी टिफिन द्यायचा असतो, त्यांना पहिले स्वयंपाक करायचा असतो, हे पण आपण समजून घेतले पाहिजे. पण मला टिफिनचं टेन्शन नसतं, त्यामुळे मी सकाळी आंघोळ झाली की पहिले गॅसच्या शेगडीची पूजा, दारामध्ये पूजा, तुळशीची पूजा आणि त्यानंतर देवपूजा, असं माझं डेली रुटीन चालू असतं. माझी दिवसाची सुरुवात ही पूजेपासून होते. पण तुम्ही तसं करू नका बरं का ताईंनो. कारण काय होतं, बऱ्याच ताईंना असं वाटतं की आपण पण सकाळी देवाची पूजा करावी, नंतर बाकीचे कामं. पण तुम्ही तुमच्या रुटीनप्रमाणे वागा. मी करते म्हणून तुम्ही तसं करायचं नाही, माझं असं अजिबात म्हणणं नाही. जसा आपल्याला वेळ मिळेल तशी आपण पूजा करायची. देवाची पूजा आपापल्या वेळेनुसार केली तरी पण चालतं. असं काही नाही की सकाळी सकाळी देवाची पूजा ही पहिले करायला पाहिजे. कारण आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये पहिले मुलांचे डबे असतात. बऱ्याच ताईंना मिस्टरांचे डबे पण असतात. तसं मला डब्यांचं टेन्शन नाही, त्यामुळे पहिले माझी देवाची पूजा असते. पण ज्यावेळेस माझे मुलं लहान होते त्यावेळेस मी घरातलं सर्व काम आवरायचे आणि शेवटी देवाची पूजा करायचे. देवांना मोठंच देवघर पाहिजे असं पण काही नाही बरं का ताईंनो. कारण मी माझा अनुभव सांगते किंवा माझी परिस्थिती सांगते. ज्यावेळेस आम्ही एकत्र राहायचो त्यावेळेस मी माझे देव, भांड्यांची जी मांडणी असते त्या मांडणीमध्ये कपडा टाकून सुद्धा ठेवलेले आहेत. तरी पण मी त्यावेळेस संतोषी मातेचे उपास केलेले आहे, तुम्हाला सांगितले. घर लहान असो किंवा मोठे असो, प्रत्येक स्त्रीला घरातले काम हे कधीच चुकलेले नाही. हे काम तर तिला करावेच लागते. पण बऱ्याच ठिकाणी अजूनसुद्धा देवपूजा करत नाही, मी बघितलेलं आहे. तुळशीजवळ दिवासुद्धा नसतो. पण आपण जर दुसऱ्याच्या देवघरामध्ये दिवा बघितला, दुसऱ्याच्या अंगणामध्ये तुळशीजवळ जर दिवा बघितला, तर आपल्यालाही असं वाटतं की आपण पण असंच घर ठेवायला पाहिजे, देवाजवळ दिवा, तुळशीजवळ दिवा लावायला पाहिजे. मला तरी असं वाटतं बरं का ताईंनो. कारण आपल्यापैकी बऱ्याच ताईंचे मी देवाचे व्हिडिओ बघते, त्यावेळेस मला असं वाटतं की मी पण छान पूजा करावी, छान माझं घर ठेवायला पाहिजे, घरामध्ये कुठंही घाण नको, असं मला वाटतं. मी माझं कितीही घर स्वच्छ ठेवलं तरी पण मला कुठे ना कुठे असं वाटतं की कुठेतरी घाण आहे. पण काय होतं ना ताईंनो, ज्यावेळेस मी घर स्वच्छ करून ठेवते त्यावेळेस अजिबात घरी कोणी येत नाही आणि एखाद्या वेळेस घरामध्ये जेव्हा पसारा असतो त्यावेळेस कोणी ना कोणीतरी घरी येतं. पण माझंच मन मला असं वाटतं की आपल्या घरामध्ये किती पसारा आहे, कोणी काय म्हणलं असेल, काय म्हणत असतील, काय बोलले असतील, असं माझ्या मनामध्ये विचार चालू असतो. असाच विचार तुमच्या पण मनात येतो का? किंवा तुमच्यासोबत पण असं होतं का केव्हा तरी? मी माझ्या घरामध्ये दिवसभर जरी काम केलं तरी पण मला थकल्यासारखे वाटत नाही. का तर मला असं वाटतं माझं घर नेहमी स्वच्छ, सुंदर आणि छान दिसायला पाहिजे. तुम्हाला पण माझ्यासारखंच वाटतं का की आपलं घर नेहमी सुंदर दिसायला पाहिजे? जर वाटत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा बरं का ताईंना. माझी एक सवय सांगते तुम्हाला, मी जर कुणाच्या इथं गेले तर घरी आल्यावर मला असं वाटतं त्यांचं घर किती सुंदर दिसतं, त्यापेक्षाही माझं घर खूप सुंदर दिसायला पाहिजे याचा मी प्रयत्न करते. जिथली वस्तू जिथून घेतली तिथंच सगळ्यांनी वस्तू ठेवायला पाहिजे असं मला तरी वाटतं.
मुलांचे कपडे मुलांच्या कपाटामध्ये नेऊन ठेवते. देवाचे जे कापड असतात ते देवघरावरती ठेवते. रुमाला इथंच ठेवते. तुम्हाला कॅम्प्युटरच्या टेबलवरती थोडा पसारा दिसत असेल, पण तो तसाच असतो बरं का ताईंनो. आपण किती आवरलं तरी पण आमच्या सौरभला सवय आहे कानामध्ये हेडफोन घालायचे. आणि जे बोर्ड आहे का ते बोर्ड पण तो मोबाईल चार्जिंग करायला लावतो का, तरी तो झोपल्या दिवसभर थकून जातो. इथं जर झोपला तर मोबाईल तो खेळतो, गेम खेळतो बरं का ताईंनो तो. त्यामुळे त्या बोर्डाला तो चार्जर लावतो आणि ते चार्जर लांब म्हणजे तिथपर्यंत पुरत नाही, त्यामुळे तो ते बोर्डाला चार्जर लावून गेम खेळत असतो का, तर मोबाईल चार्जिंग नसतो त्यामुळे. चला कपडे ठेवून देते. देवाचे जे कपडे आहे ते पण देवघरावरती ठेवते. म्हणजे देवांना स्नान घातल्यानंतर मी ह्या रुमालाने देव पुसते. आपल्या म्याऊची पिल्लं बाहेर गेलेली आहे बघा. असे वरती जातात, पलीकड पण जातात बरं का ताईंना ते. हे बघा कसे लाईनीमध्ये म्याऊ 1 नंबर 2 नंबर. हे बघ. ए चिंटू चला घरी या. चला 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 रानो. ऐ रानो चिंटू चला. म्याऊ आण त्यांना घरी चल. ए म्याऊ. एक दिवस असेच पलीकडे गेले होते. सागरनी भिंतीवरून तिकडं खाली उतरला आणि त्यांना दिलं बघा. त्यांना पलीकडे गेल्यावर इकडं येता येत नाही, त्यामुळे त्यांना संध्याकाळचं असं बाहेर सोडत नाही. पण घरी जर कोणी आलं तर ते असं दार उघडल्यानंतर पळून जातात बाहेर, दिवसभर घरी येतात. म्याऊ असे निघून जातात ते बरं का. माझं लक्ष गेलं, खाली जाते आणि त्यांना घेऊन येते. तसे ते अजिबात वरती येणार नाही. चल चल. म्याऊ आण तिला खाली. बघा ताईंनो, एक दुसरी मांजर आलेली आहे तिथं, त्यामुळे आमची म्याऊ लगेच वरती सोडली तिच्या पिल्लाला घ्यायसाठी. चला घरी चला 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 वरती चला चला चला. मी चालले चला चला. चलात चलात चला पटकन चला 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 चला. दोन पिल्लं आले माझ्यासोबत. एक पिल्लू लिंबाच्या झाडावरती जाऊन बसलेला आहे आणि जो दुसरा बोक्या आलेला आहे तो आणि आमची मांजर भिंतीवरती बसलेले आहेत. बघू आपण इथून दिसतात का. बघा अजून त्या भिंतीवरतीच बसलेली आहे बघा. ये म्याऊ चल. हिल्लू मुख्य प्राण्यांना पण कळतं जीव लावलेला तुम्ही बघितलेला असणार आहे ताई. मी त्यांना आवाज दिला तर कसे माझ्यासोबत वरती आले. पण 2 पिल्लं अजून खालीच आहे का, तर त्यांची मम्मी खाली आहे. त्यामुळे आपण जर कुणाला जीव लावला तर समोरचा व्यक्तीसुद्धा आपल्याला जीव लावतो, असंच आहे. पण आजकाल माणसांपेक्षा मुख्य प्राणी बरे. माणसं तरी एकमेकांना बेईमान होतात, पण मुख्य प्राणी होत नाही. त्यांना जीव लावलेला कळतो, त्यामुळे ते एक आवाज जर दिला तर लगेच घरी येतात. दुसरे कोणाच्याही दारामध्ये जात नाही. दार जरी बंद असलं तरी पण ते दारामध्ये येऊन बसतात, मी जर कुठं बाहेर गेलेली असली तर. आजचा ब्लॉग इथंच संपवते. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.